हॅलो हाय नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवरती. मैत्रिणींनो, कटोरी ब्लाऊज शिवताना तुमची कटोरी चपटी होते का किंवा फिटिंगमध्ये खेचली जात आहे का? याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने वाढवलेली कटोरी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सोपी पद्धत सांगणार आहे ज्याने तुमची कटोरी साईजसाठी एकदम परफेक्ट आणि टोकदार बसेल. मग ती साईज 32 असो किंवा 42. चला तर मग वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष पेपरवरती कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. मी लक्षात ठेवा, कटोरी वाढवताना ती तिरक्या कपड्यावरतीच ठेवायची. कागदावरती सरळ चालेल, कारण कागद हा लांबत नसतो. त्यामुळे आपण कागदवरती सरळ ठेवूया. आधी जशीच्या तशी पूर्ण पेपरवरती जशीच्या तशी आखून घेऊ. त्यानंतर साईडने सरळ रेष फाडू आणि नंतर मध्ये जो मधातला भाग आहे ना, जो आपण आखली आहे, त्याचं सेंटर काढून घेऊया. सेंटर काढल्याच्या नंतर जिथे सेंटर आलं आहे तिथून वरती 1 इंच घेऊयात. हा जो आपण खालचा मध्य काढला आहे म्हणजे सेंटर काढलं आहे ना, इथून आपल्या टक्सची खरी उंची ठरते. त्यामुळे हे माप घेताना अजिबात घाई करू नका. तर मी एका साईडने ना 1.25 इंच वाढवते आहे आणि टेप ना बरोबर पकडा, जेणेकरून तुमचा एका रेषेचं सुद्धा इकडे तिकडे अंतर होणार नाही. घाई करू नका, हळूवारपणे करा. आणि सेंटरमध्ये जिथे मी 1 इंच घेतलं आहे ना, तिथून खाली घेतलं आहे 2.5 इंच. डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही साईडनं 1.25 इंच माप आखून घेतलं आहे ना, तिथे त्या रेषा जॉईन केल्या आहे. गळ्याच्या साईडने 1.5 इंच घ्यायचं. तुम्हाला जर शिलाईमध्ये 1/2 इंच किंवा 3-4 लाईन एवढं दाबायचं असेल ना, तर तेवढं घ्यायचं. तर माझं 4 लाईन किंवा 1/2 इंच एवढं जातं. 1/2 इंच म्हणजे 0.25. आणि ज्या साईडने आपण योगपट्टीला जॉईन करतो कटोरी, त्या साईडनं 1/2 इंच घ्यायचं. आणि 1/2 इंचाची जी रेष आहे तिथून आपला जो 1.25 इंचाचा पॉईंट आलेला आहे ना वाढीव कटोरीचा, तो त्याला जॉईन करायचा. हलक्या हाताने करा आधी, नंतर त्याला व्यवस्थित करून घ्या, म्हणजे तो व्यवस्थित दिसेल. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली 34 साईजची कटोरी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण 28 पासून 42 साईजपर्यंत वेगवेगळ्या कटोऱ्या काढू शकतो, वाढवू शकतो. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे ते पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्या विषयावरती व्हिडिओ बनवू शकेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन टिप्ससहित नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.